आपण बघितलं महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये आज खरं तर मराठी भाषिकांचा मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली। त्यानंतर पोलीस आणि एकीकरण समितीचे नेते आमने सामने आले होते। यावेळी त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं। त्यांची सुटका देखील आता करण्यात आली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। महाराष्ट्र एकीकरण समितीने आज बेळगाव मध्ये मराठी भाषिक जो मेळावा घेण्याचा आयोजित केला होता, त्याच्यानंतर बेळगाव मध्ये या मराठा भाषिकांच्या मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली। याच्यानंतर या कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं होतं। या सध्या कार्यकर्त्यांना सगळं सोडण्यात आल्याचं पाहिलं तर माझ्यासोबत हेच कार्यकर्ते आहेत। खरं तर काय नेमकं घडलेलं होतं, का नेमके ताब्यात घेतलं, काय नेमकी परिस्थिती ते इथे कर्नाटकात मराठी माणसाला माणूस म्हणून आता जगू द्यायचं नाही असं कर्नाटक सरकारनं ठरवलेलं आहे। आमची भाषा पुसायचा घाट ते घालतात। आम्हाला आता संविधानानं आम्हाला दिलेले अधिकार ते आमच्याकडून हिरावून घेत आहेत। आम्ही आंदोलन हा मेळावा 2006 पासून शांततेच्या मार्गाने करतोय। 1956 पासून गेल्या 70 वर्षापासून आमचा लढा शांततेच्या मार्गाने चालू आहे। संविधानिक मार्गाने लढत असताना, संविधानिक आंदोलन करत असताना संविधानाची पायमल्ली आणि या कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली मराठी माणसाचा गळा घोटण्याचं काम कर्नाटक सरकार करत आहे। महाराष्ट्र सरकारनं नवीन सरकार सत्तेत आलेलं आहे। केंद्रात त्यांचं वजन आहे। केंद्र सरकारशी त्यांचे चांगले संबंध आहेत। त्याचा वापर करून मराठी माणसांना कुठेतरी न्याय मिळवून देण्यात नवीन सरकार प्रयत्न करेल। अन्यथा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि सीमावासियांना एकदा काय तो निर्वाणीचा इशारा मी त्यांना देतोय। सीमावासियांना निर्वाणीचा इशारा देखील दिलेला आहे। सकाळी किती वाजता तुम्ही सगळे जमलेला होतात, काय नेमकं घडलं, कोणत्या चौकामध्ये तुम्ही जमलेला होता? गेल्या 15 ते 1 महिन्यापासून याची तयारी सुरू होती। जेव्हा कर्नाटकनं ह्या अधिवेशनाची घोषणा केली 1 नोव्हेंबर त्याच्यामध्ये आला। 1 नोव्हेंबर आमचा सफल झाला की काळ्या दिन म्हणून केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो। त्यानंतर कर्नाटक सरकारची ज्या वेळेला आम्ही परवानगी मागितली महामेळाव्यासाठी, तेव्हा परवानगी नाकारली आणि त्यासाठी गेले 4 दिवस 4 ते 5 मैदानं ह्याच्यात निश्चित केलेली होती। पण मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं शेवटी धर्मवीर महाराज संभाजी महाराज चौक इथं हे महामेळावा भरवण्याचं निश्चित केलं आणि आज सकाळी 9 वाजल्यापासून हा मेळावा सुरू होणार होता। पण आमच्या नेत्यांची कालपासूनच युवा कार्यकर्त्यांची धरपकड किंवा स्थानबद्धते ठेवण्याचा हा प्रकार कालपासून चाललेला होता। सीमा बांधवांना न्याय द्यावा अशी जी भूमिका आहे, ती भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। काय नेमकं काय एक मराठा भाषिक म्हणून हा जो कुठेतरी अन्याय होतो असं वाटतंय का? 100% निश्चितच अन्याय होतोय। मराठी भाषिकांना जगण्याचं स्वातंत्र्य नाही। जवळपास ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला, पण इथला मराठी भाषिक मात्र अजून स्वतंत्र झालेला नाही। तो अजून पारतंत्र्यात आहे। मराठी भाषेत आपल्या भाषेत जगण्याचा अधिकार जर आपल्यापासून हिरावून घेत असेल तर हा अन्याय म्हणायचं की हे कुठेतरी मराठी भाषिकांवर 100% अन्याय आहे। नक्कीच मराठी भाषिकांवरचा जो अन्याय याच्या विरुद्ध आम्ही लढा जो आहे तो चालू ठेवणार अशीच कुठेतरी प्रतिक्रिया या संपूर्ण कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। मात्र आज सकाळपासून जी परिस्थिती पाहायला मिळाली होती, तणावाचं वातावरण कुठेतरी बेळगाव मध्ये पाहायला मिळालेलं, बेळगाव या शहरामध्ये पाहायला मिळालं होतं। सध्या या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सुटका केलेली आहे। आता इथून पुढे या कार्यकर्त्यांचा जो लढा आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहणार अशी जी प्रतिक्रिया आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, बेळगाव।